श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सो आजचा मेनू आहे चवळीची आमटी आणि मस्त अशी आज मी कैरीची चटणी बनवणार आहे. कैरीची चटणी आत्ताच्या सीझनमध्ये खाणं म्हणजे ना, आत्ता माझं सगळं काम झालेलं आहे. आता फक्त चक्की लावायची आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. कुठं झालेली आहे आणि हे सगळ्यात पहिलं काम असतं आपलं मेसचं. ही माझी अशी जागा आहे ना की इथं आल्यावर मला सगळे प्रॉब्लेम, सगळे गोष्टी म्हणजे असं माझ्या डोक्याच्या बाहेरच जातात. सो म्हणजे इथं आल्यावर मी हॅप्पी असते. थोडक्यात सांगितलेलं तसं आपण कैरीची चटणी बनवते. मी त्याला लागणारं साहित्य इथं 2-3 कैऱ्या घेतल्यात, लसूण पाकळ्या घेतल्यात, मिरची, हिरवी मिरची आणि शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे घेतलेत त्याला वेगळी अशी टेस्ट येण्यासाठी. आणि फोडणी देताना शक्यतो हे फोडणी देत नाहीत, पण मी एक वेगळं काहीतरी म्हणून फोडणी देते. थोडासा कांदा घेतला, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ आणि कढीपत्ता, लाल मिर्च आणि चिमटभर हळद आणि जिरे चमचाभर. गूळ मी घालते ह्याच्यासाठी की ते थोडं आंबट गोड असं, थोडं तिखट असं लागावं. सो कोथिंबीर पण त्याच्यातच बारीक करायला थोडीशी, एक एवढी कोथिंबीर घेतली मी. तर हे मिक्सरमधून आपण बारीक करूया आणि फोडणी मारूया. टेस्ट मुलांना एखाद्या विचारून सांगते तुम्हाला कशी टेस्ट बनते येते. पण कैरीच्या सीझनमध्ये एकदा तरी कैरीची चटणी खावी, खूप छान लागते. आणि तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून की कशी लागते ते. फायनली अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे.